असं वक्तव्य त्यांनी केलं की छत्रपती महाराज या हिंदवी स्वराज्याची स्थापना करून खूप थकले आणि थकल्यानंतर त्यांचे ते राजकीय गुरु होते, आपण मान्य करू, समर्थ रामदास स्वामी, हे त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की महाराज, मैं अब ये युद्ध कर 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 बहुत थक गया हूँ और मैं मेरा जो राज मुकुट है मैं आपके चरणों में धर देता हूँ और मुझे अब विश्राम करना आहे. मित्रांनो, आपण इतिहासात जर बघितलं अशी कुठलीही या ठिकाणची नोंद नाही आहे. मग यांनी अजब असा दावा कसा केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मी आता खूप साऱ्या लढाया केलेल्या आहे, युद्ध करू करू मी थकलेलो आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना मी या ठिकाणी केलेली आहे आणि मला आता कुठंतरी आराम करण्याची जरूरत आहे, त्यामुळे मी आज माझा हा जो राजमुकुट आहे मी तुमच्या चरणावर ठेवतो, असं या ठिकाणी ते बोलले. पण असं कुठेही महाराज या बोलल्याचं उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये दिसत नाही. तर या महाराजांना काय म्हणावं, असा कसे अकलेचे तारे एक ठेवले जाते. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये त्या संजय गायकवाडने एक मोठे अकलेचे तारे तोडलेत आणि घाण शिवाय त्या प्रकाशकाला दिल्या आहेत, त्या प्रशांत आंबीला. त्यांना या गायकवाडला हे सुद्धा माहीत नाही की लेखक आणि प्रकाशक यामधला फरकसुद्धा कधी माहिती. असं जर वाटतं त्यांनी तर कधी त्यांच्या अलमारीत कधी त्यांनी पुस्तक उघडलं नसं. कधीतरी एक रात्री 1 वाजता त्यांनी पुस्तक उघडलं आणि त्याच्यावर ते पहिल्या पृष्ठ फ्रंट पेजवर असतं शिवाजी कोण होता, एवढ्याच त्यांची चवचळलेली असेल. कारण तुम्हाला माहीत असेल, एक कुठंतरी काही 90 मारलेले असेल दारूच्या नशेत, त्यांनी तेवढंच पेज वाचलं आणि त्या प्रकाशक आहे त्यांना जिवंत मारण्याची धमकी दिली, घरात जीभ घासडण्याची धमकी दिली, आईबाईवर शिव्या दिल्यात, काय घाण शिव्या दिल्या आणि त्या पूर्ण महाराष्ट्रातली महिलांना ऐकलेलं. एवढं वादग्रस्त विधान आतापर्यंत कोणी केलं नाही. आणि आता बागेश्वर बाबांनी सुद्धा एक असं विधान केलं की ते शिवाजी महाराज थकले. माझा छत्रपती शिवाजी महाराज कुठंही असा याचा उल्लेख नाही की थकली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक मुघल बादशाह असेल, औरंगजेब असेल, यांच्या समाधी या ठिकाणी गाडलेल्या आहेत. त्यांना छळो पळो करून सोडलेले. वयाच्या 16व्या वर्षांपासून त्यांनी या कलेचं ज्ञान घेतलं आणि यांनी एक अकलेचे तारे तोडले की शिवाजी महाराज थकले, रामदास स्वामीकडे गेले आणि आपला मुकुट त्यांनी त्यांच्या पायावर दिला आणि आता तुम्ही सांभाळा म्हणून. मित्रांनो, अशा यांना काय म्हणायला पाहिजे. अनेकदा आपण अशा कथा ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराज युद्धांनी थकले, त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवला आणि म्हणाले, स्वामी आता मला आरामाची गरज आहे, मी आराम करणार आहे. आता प्रश्न असा पडतो की कितीतरी इतिहासकार आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि खरंच इतिहासात याची नोंद आहे का, तर याची कुठंही इतिहासात नोंद नाही. आज आपण भावनेने नव्हे तर पुराव्याने बोलणार आहे. मित्रांनो, या कथेनुसार शिवाजी महाराजांनी राज्यकारभार सोडण्याची इच्छा व्यक्त केली, मुकुट समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण केला आणि रामदास स्वामींनी तो परत महाराजांच्या डोक्यावर ठेवून राज्यकारभार चालू ठेवण्याचं सांगितलं. ही एक कथा भक्तिभावाने सांगितली जाते, पण इतिहासात असा प्रश्न पडतो की याचं कुठंतरी पुरावे पाहिजे इतिहासामध्ये, पण असे कुठेही पुरावे नाही. मित्रांनो, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज, बखरी, पत्रव्यवहार आणि समकालीन साधनामध्ये या घटनेची स्पष्ट नोंद आढळत नाही. अनेक इतिहासकार आणि सार्वजनिक व्यक्तींनी या कथेला दस्तऐवजावी पुरावा मानत नाही, कारण इतिहासात ज्या नोंदी असतात त्या पुराव्यानिशी असतात. आणि हे जे महाराज बोलले ते काही नाही, एक दंतकथा असल्यासारखं मित्रांनो बोललेले आहे. आणि याला इतिहास सांगते आहे की माझा राजा कुठंही थकला नाही आणि त्यांनी रामदास स्वामींच्या चरणी मुकुट अर्पण केला, असं काही नाही. आणि आता यांना कुठंतरी एक उपरती काढायला लागले की जनतेमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त व्हायला लागला आणि ते आता दिलगिरी व्यक्त करतात की माझ्यामुळं जर कोणाचं मन दुखत असेल तर आपण ऐकू आता त्यांच्या तोंडून. कल से सोशल मीडिया पर कुछ लोगों ने हमारे वक्तव्य को अलग तरीके से प्रस्तुत किया, हमें दोषारोपित किया गया कि बघा मित्रांनो, अगोदर बोलून जायचं आणि त्यानंतर माफी मागायची, हे असं काही नवीन प्रकार नाही. किंवा बागेश्वर बाबांनी पहिल्यांदाच केलं असं नाही. असे कितीतरी राजकारणी असेल किंवा एखाद्या मोठा पुढारी असेल त्यांनी असे घाण वक्ते महाराजाबद्दल केले किंवा इतर लोकांबद्दल केले किंवा शेतकऱ्याबद्दल केले आणि त्यानंतर त्यांना उपरती काळ येते आणि कोणाचं जर मन दुखवलं असेल तर मी या सर्वांची माफी मागतो. अगोदर तुम्ही बोलत असताना तुमच्या तोंडात काय गेलेलं असतं, तुम्ही बोलताना मग विचारपूर्वक करून बोलायचं ना. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात,
आणि जिम्मेदार व्यक्तींना कुठेही भराळायचं. आता संजय गायकवाड एवढा तो बोंबलला तिकडं, त्याच्याजवळ काही पुरावा आहेत का असं? तर त्याचे कार्यकर्ते स्वतः काय म्हणतात ऐका ना तुम्ही, ते स्वतः त्यांना दुग्धाभिषेक केला. पण आता एक प्रश्न एक असा एक निर्माण होतो की या संजय गायकवाडचा दुग्धाभिषेक त्यांचे कार्यकर्ते केले, 10-5 जण त्या ठिकाणी होतात. आता आपण त्यांना नाव ठेवू तर कारण त्यांची ती जेवढी बुद्धी असेल, त्यांना समजायला पाहिजे की आपला नेता काय करतो, महिलाविषयी काय काय वाईट शब्द बोलतो, काय धमका देतो, हे त्यांनी ऐकायला पाहिजे. म्हणजे ते 10-5 कार्यकर्ते दुग्धाभिषेक घालतात ना त्यांच्या फोटोला, त्यांचंसुद्धा काय समर्थन आहे काय वक्तव्याला, यातून एक प्रश्न निर्माण होतो. त्यांना समजायला पाहिजे की आपला हा नेता, आपण म्हणतो तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ते काहीतरी घोषणा देतात त्याच्यातून. मग हे 5-6 लाख लोकांचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात. त्यांचे प्रश्न एवढ्या जोराने ते विधानसभेत मांडतात का? त्यांचे कोणतेही प्रश्न एवढ्या जोराने ते विधानसभेत मांडत नाही. जसं जेवढं त्यांनी जोरजोराने त्या प्रकाशाला शिव्या दिल्या, त्यांच्या मतदारसंघातले ते प्रश्न मांडतात का? नाही. आणि हे ते 8-10 लोक त्यांचा दुग्धाभिषेक घालतात. मित्रांनो, किती एक असं एक आता विचित्र प्रकार म्हणावा लागेल. आता कुठंतरी आपण या गायकवाडला शिक्षा व्हायला पाहिजे मित्रांनो, असं सर्वांचं महाराष्ट्रातील लोकांचे जनतेचं मत आहे. कारण सर्व महिलांचे या ठिकाणी मन दुखावण्याला गेलेले. आता ते दुग्धाभिषेक घालताना काय म्हणते ते ऐका तुम्ही. जसं ते पुस्तक होतं ते 40 वर्षापूर्वी लिहिलेलं गेलं, 38 वर्षापूर्वी ते 1988ला ते गोविंद पानसरे यांनी ते पुस्तक लिहिलं होतं, शिवाजी कोण होता. तो शिवाजी हा आदरयुक्त शब्द आहे. असे कितीतरी ठिकाणी मित्रांनो आपण आदरयुक्तपणे शिवबा, शिवाजी असे शब्द ऐकतो. आता शिवाजी कोण होता म्हणून त्यांनी त्या प्रकाशाला एवढं झापलं नको त्या पद्धतीने शिव्या केला. आणि आता त्यांचेच खाते बघा काय म्हणतात, जय भवानी जय शिवाजी. ऐका त्यांच्या तोंडून. मोठ्या प्रमाणात यांचे कार्यकर्ते दुग्धाभिषेक घालताना जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी असा एकेरी उल्लेख करतात. मग आता हे आमदार महोदय साहेब पुढे झोपलेत का? त्यांनी सुद्धा यांच्यावर आता शिव्याचा भडीमार करायला पाहिजे. राजकारणात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना पुढं घालतात. त्यांना माहिती त्यांच्या नावावर आपली पोळी घालती. त्यांच्या तोंडून सुद्धा किती वेळ जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा आल्या नाहीत. मग त्यांनी आदराने घेतलंय का अनादराने घेतलंय हे त्यांनी अगोदर उत्तर द्यायला पाहिजे. आता त्यांचे कार्यकर्ते दुग्धाभिषेक घालताना जय भवानी जय शिवाजी म्हणतात. मग त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना शिवीगाळ करायला पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्याला, तुम्ही जय भवानी जय शिवाजी का म्हणतात. मग शिवाजी महाराज पुढे म्हणायला पाहिजे होते. पण असं या महाशयाचं चुकतंय की त्यांनी फक्त त्या प्रकाशकाला मोठमोठ्या शिव्या दिल्या, आई बहिणीवर शिवाजी दिल्या. आणि एवढंच नाही, ते स्वतः काय म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराजाचा वंशज आहे. अरे तू जर त्यांचा वंशज जर असता तर तो अशा घाणघाण शिव्या त्या प्रकाशकाला दिल्या असतात का? तो काय म्हणला, छत्रपती शिवाजी महाराज काय तुझ्या माईचा नवरा होतात का? असं उद्धटपणे वाक्य केलं. मग मला सांगा, हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्याचे लायकी आहे का? खरं तर म्हणलं जे लोक असे नीच लोक आहेत, या लोकांचा एवढा राग या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आलेला आहे, पण ती काही करू शकत नाही. या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. एवढे भ्रष्टाचारी लोक आहेत ही, तर या लोकांना त्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्या तोंडूने नाव सोबत नाही आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर हे राजकारण करून निवडून आला. झाल्यानंतर कुठे या संजय गायकवाड कुठं आता उपरती कळा लागली आणि मी आता दिलगिरी व्यक्त करतो म्हणून ते आता एक माफीनामा या मागतात. मग आता कशाला? अगोदर तुम्ही एवढे मोठे संविधानिक पदावर बसलेले आमदार आहात, तुमची एक कारनामे नाही, बोलताना तुमची जीभ कुठं छाटली गेली होती का? अगोदर त्या प्रकाशाला का शिवाय दिल्या?